आषाढी एकादशीचं आपल्या महाराष्ट्रात फार महत्व आहे। तिला देवशयनी एकादशी असं सुद्धा म्हणतात। म्हणजे सृष्टीचे पालन करता जे विष्णुदेव आहेत ते आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत 4 महिने योग निद्रा घ्यायला बळीराजाच्या पाताळात जातात। आता पालन करतात जर झोपले तर मग सृष्टीचा कारभार कसा चालणार असा प्रश्न पडतो। म्हणून शब्द आहे की विष्णुदेव योग निद्रा घ्यायला जातात। योग निद्रा म्हणजे झोप नाही, योग निद्रा म्हणजे स्थिती झोपेची शवासनाची, पण चेतना संपूर्णपणे जागृत। विष्णुदेव बंद डोळ्यांनी साऱ्या सृष्टीचं पालन पोषणाचं कार्य काय काय चाललंय आपल्या पृथ्वीवर ते सगळं पाताळातून सुद्धा पाहू शकतात।